हॅलो, वेलकम बॅक फ्रेंड्स. वेलकम बॅक टू द निगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपला फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू आहे, युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे व्हॉट इज मीन ऑफ फिजिकल क्वांटिटी, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी, युनिट, डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम ऑफ युनिट्स, एसआय सिस्टीम मध्ये बेसिक 7 फंडामेंटल क्वांटिटी सांगितल्या होत्या, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण जो खूप इम्पॉर्टंट पार्ट सुरू केला होता तो कोणता होता? डायमेन्शन. डायमेन्शनची डेफिनेशन बघितल्यानंतर तुम्हाला मी एक 10-15 फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स प्रिपेअर करायला लावले होत्या. एक टेबल तयार करून दाखवलं होतं. त्याच्यामध्ये ज्या फ्रिक्वेंटली यूज होणारे डायमेन्शन्स कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटी, फोर्स, ऍक्सेलरेशन, ह्या ज्या आहेत, प्रेशर, ह्या ज्या असल्या डायमेन्शन्स आहेत, असल्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स आहेत, ह्या फ्रिक्वेंटली यूज कराव्या लागतात फिजिक्समध्ये. ओके. आता ह्याच्यानंतर आपण फिजिकल कॉन्स्टंटच्या आपण डायमेन्शन्स प्रिपेअर केल्या. कोणकोणते फिजिकल कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स? फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मॅक्स प्लँक कॉन्स्टंट, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, त्याच्यानंतर आयडियल गॅस कॉन्स्टंट. बरोबर, ह्या असल्या फिजिकल कॉन्स्टंटच्या सुद्धा आपण डायमेन्शन्स प्रिपेअर केलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. ओके. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आतापर्यंत, डायमेन्शन्स आपण तयार करण्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे? तर बेसिक फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स माहित असणं आवश्यक आहे. बर, अजून फॉर्म्युला माहित असला, ज्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला डायमेन्शन्स बनवायचे त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. ओके. किंवा फॉर्म्युला जर दिला असेल तर आपण पटकन त्याच्यावरून काय करू शकतो? डायमेन्शन्स प्रिपेअर करू शकतो. ओके. आता डायमेन्शन्स बद्दल थोडीशी पुढची स्टेप बघायची आपल्याला. कोणती पुढची स्टेप आहे बघा. त्याच्या अगोदर मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतोय. बघा, मी असं म्हणेन, इथं बोर्डवरती काय लिहितोय बघा. समजा 5 सेंटीमीटर लेंथ. ओके. म्हणजे लेंथ घेतली 5 सेंटीमीटर आणि 10 न्यूटन हा झाला फोर्स, इज इक्वल टू किती येईल? म्हणजेच लेंथ प्लस फोर्स इज इक्वल टू आन्सर किती येईल? ह्याचं उत्तर मला तुम्ही व्हिडिओ पॉज करून सांगायचं आहे. 5 सेंटीमीटर लेंथ आहे, बरोबर, आणि 10 न्यूटन फोर्स आहे. तर आन्सर किती ह्या दोघांचं जर आपण ऍडिशन केली तर? ओके. तर काय काहींचं म्हणणं आहे 15 हे ऍडिशन तुम्ही सिंपल नंबरची केली, परंतु सेंटीमीटर युनिट देणार का न्यूटन युनिट देणार? बरोबर आहे अगदी तुमचं. कारण ह्या लेंथ आहे ही, हे जे आहे 5 सेंटीमीटर ही काय रे? पर्टिक्युलर लेंथ आहे. 10 न्यूटन हे काय रे? फोर्स आहे. ऍक्च्युली ह्या दोन फिजिकल वेगवेगळ्या क्वांटिटी आहेत, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. ह्या दोघांची आपण ऍडिशनच करू शकत नाही, किंवा ह्या दोघांची सबट्रॅक्शन सुद्धा करू शकत नाही, किंवा आपण ह्या दोघांना कम्पेअर सुद्धा करू शकत नाही. म्हणजेच 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन हे सुद्धा आपण लिहू शकत नाही. बरोबर. म्हणजेच वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण एकमेकांच्या मध्ये ऍड करू शकत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ प्लस मास ऍड करू शकतो का आपण? लेंथ प्लस मास नाही ऍड करू शकत. बरोबर. लेंथ प्लस लेंथ ऍड करू शकतो. 5 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर इज इक्वल टू 11 सेंटीमीटर. ओके. मास प्लस मास ऍड करू शकतो. मास म्हणजे काय? समजा 10 kg प्लस 5 kg किती झालं? 15 kg. फोर्स प्लस फोर्स ऍड करू शकतो, बरोबर, किंवा फोर्स मधून फोर्स सबट्रॅक्ट करू शकतो. ओके. किंवा मास मधून मास सबट्रॅक्ट करू शकतो, लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट करू शकतो, बरोबर, व्हेलॉसिटी मधून व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट करू शकतो. लक्षात येते तुमच्या मी काय सांगतोय? म्हणजेच ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा कम्पॅरिझन ह्या ज्या 3 प्रोसेस आहेत, मॅथमॅटिकल अरिथमॅटिक प्रोसेस आहेत, ह्या प्रोसेस कशावरती घडू शकतात? सिमिलर फिजिकल क्वांटिटी असल्या पाहिजे, बरोबर. म्हणजेच 2 सेम टाईपच्याच फिजिकल क्वांटिटी आपण ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. आता ह्याच्याऐवजी मी जर असं लिहिलं 10 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर इज इक्वल टू किती? आपण इझिली ऍड करू शकतो. काय करू शकतो? 15 सेंटीमीटर. बरोबर आहे. हे आन्सर परफेक्ट आहे, करेक्ट आहे. बरं, आपण ऍडिशन केली. काय ऍडिशन केली का? तर बाबा, हे 10 सेंटीमीटर काय लेंथ आहे, बरोबर, हे 5 सेंटीमीटर अगेन काय लेंथ आहे, बरोबर. असं समजा दिलं तुम्हाला 10 kg मायनस 2 kg इज इक्वल टू किती रे? 8 kg. बरोबर. म्हणजेच मास मधून मास सबट्रॅक्ट केला. ओके. लेंथ मध्ये लेंथ ऍड केली. असं म्हणजे 2 सिमिलर क्वांटिटीज फक्त आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो, ऍज वेल ऍज कम्पेअर करू शकतो. लक्षात आलं? ठीक आहे. लिहून घ्या तिथे. फर्स्ट रूल आहे, स्टँडर्ड रिझल्ट्स
ऑफ डायमेन्शन्स. तर सगळ्यात महत्वाचा फर्स्ट रिझल्ट आहे, 2 or more similar quantities, similar physical quantities can be added or subtracted or compared. लक्षात राहील, सिमिलर फिजिकल क्वांटिटीज आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. सेकंड रूल मध्ये काय आहे, तर एखादं इक्वेशन देतोय तुम्हाला मी, फॉर एक्झाम्पल एखादं इक्वेशन देतोय y इज इक्वल टू एक्स प्लस बी. ओके, आता ह्या केसमध्ये बघा किती टर्म्स आहेत, अगोदर आयडेंटिफाय करा किती टर्म्स आहेत. टर्म्स कशा ओळखायच्या, तर प्लस मायनस ऑर इज इक्वल टू साइनने सेपरेट केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणायचं, टर्म्स म्हणायचं. आता इथं बघा y ही एक टर्म आहे, त्याच्यानंतर ax ही एक टर्म आहे. बघा आता इथं काय मल्टिप्लाय, त्याच्यामुळे ह्या दोन वेगवेगळ्या टर्म नाही कन्सिडर करायच्या. टर्म्स कशा सेपरेट असतात, फक्त प्लस मायनस ऑर इज इक्वल टू साइन, लक्षात राहिलं पाहिजे. आता ax हे काय झालं, एक टर्म झाली, आणि b ही एक टर्म झाली. आता मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये किती टर्म्स आहेत, 1 2 3 टर्म्स आहेत. लक्षात आलं, ठीक. समजा अजून एखादं इक्वेशन दिलं तुम्हाला मी, y इज इक्वल टू ax प्लस by प्लस c z प्लस d, ह्याच्यामध्ये सांगा किती टर्म्स आहेत, 1 2 3 4 5, बरोबर, 5 टर्म्स आहेत. समजा अजून एखादं इक्वेशन दिलं तुम्हाला मी, बीटा टी इज इक्वल टू गॅमा अपॉन एक्स स्क्वेअर प्लस अल्फा अपॉन वाय स्क्वेअर, ह्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत सांगा बघू. हा अगदी बरोबर आहे, बरोबर, इज इक्वल टू प्लस और मायनस ह्याने सेपरेट केलेलं असतं पाहिजे. तर हा बीटा टी ही एक टर्म आहे, गॅमा अपॉन एक्स स्क्वेअर ही एक टर्म आहे, अल्फा अपॉन वाय स्क्वेअर ही दुसरी टर्म आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही टर्म आयडेंटिफाय करायला शिकला. ओके, मग आता हे इक्वेशन आहे, इक्वेशन म्हणजे कसं ओळखायचं मित्रांनो, जे आपण काय करतो, LHS इज इक्वल टू RHS बॅलन्स होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन म्हणतो, बरोबर. मग दिलेलं हे जे इक्वेशन आहे हे फिजिकली करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे, हे कधी म्हणायचं, जेव्हा ही जी टर्म आहे बघा, जर इक्वेशन हे फिजिकली किंवा डायमेन्शनली करेक्ट असेल तर ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, ह्या 3 टर्म्स आहेत, ह्या तिन्ही टर्मच्या डायमेन्शन्स सेम असतात. लक्षात आलंय मी काय सांगतोय, जर प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स इक्वल असतील तर आणि तरच ते दिलेलं इक्वेशन कसं आहे, करेक्ट आहे असं म्हटलं जातं. समजलं रूल काय आहे तो, इफ डायमेन्शन्स ऑफ ऑल क्वांटिटीज किंवा ऑल टर्म्स येणार आहे, ऑल टर्म्स आर इक्वल, then given equation is dimensionally करेक्ट आहे. ओके, लक्षात आलं. तुम्हाला मग काय करायचंय, तर दिलेल्या इक्वेशन मधल्या अगोदर नंबर ऑफ टर्म्स आयडेंटिफाय करायचे आणि त्या नंबर ऑफ टर्मच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. त्या जर सेम असतील म्हणजे y च्या डायमेन्शन्स, ax च्या डायमेन्शन्स, b च्या डायमेन्शन्स, ह्याच्या तिघांच्या पण डायमेन्शन सेम असणार तर आणि तरच हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, लक्षात ठेवा. हे जे प्रिन्सिपल आहे याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. कसलं, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, लक्षात राहिले, ठीक. आता फॉर एक्झाम्पल आता मला सांगा, हे जर इक्वेशन करेक्ट आहे असं म्हटलं मी, तर y ची डायमेन्शन्स, ax ची डायमेन्शन्स, by ची डायमेन्शन्स, cz ची डायमेन्शन्स आणि d ची डायमेन्शन्स सेम असणार. हे इक्वेशन करेक्ट आहे असं जर म्हटलं मी, तर बीटा टी च्या डायमेन्शन्स, गॅमा अपॉन एक्स स्क्वेअरच्या डायमेन्शन्स, अल्फा अपॉन वाय स्क्वेअरच्या डायमेन्शन्स सेम असणार. म्हणजे प्रत्येक टर्म्स हॅव्हिंग सेम डायमेन्शन्स, देन अँड देन ओनली दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. हे दुसरं प्रिन्सिपल आहे, दुसरं स्टँडर्ड रूल आहे. आता ह्या सगळ्यांच्यावरती एक प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. जो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय का बघूया. एकदम सिंपल प्रॉब्लेम देतोय.
अल्फा अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू एफ व्ही प्लस बीटा अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. एक प्रॉब्लेम दिलाय बघा. काय दिलं इक्वेशन? अल्फा अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू एफ व्ही प्लस बीटा अपॉन एक्स स्क्वेअर. हे इक्वेशन आहे, हे डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय टर्म्स आहेत बघा. काय काय फिजिकल क्वांटिटी आहेत? फोर्स. एफ म्हणजे काय सांगा? फोर्स आहे. त्याच्यानंतर व्ही जो आहे तो कशासाठी वापरलाय? व्हेलॉसिटी साठी वापरलाय. आणि हा जो एक्स आहे तो एक्स वापरलाय डिस्टन्स साठी. कशासाठी? डिस्टन्स साठी. तर मग राहिलं कोण रे? टी. टी जो आहे तो कशासाठी वापरलाय? टी आहे तो टाइम साठी वापरलाय. ओके. राहिलं कोण? जे अननोन आहे अल्फा आणि बीटा. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अल्फा आणि बीटाच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. ओके. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा? फर्स्ट प्रॉब्लेम आहे रेझोनन्स मधला प्रॉब्लेम आहे. बघूया आपण कसं सॉल्व्ह करतोय तो. अगोदर आयडेंटिफाय करा टर्म्स कोणकोणते आहेत. ही एक टर्म आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ ह्याची डायमेन्शन इज इक्वल टू ह्याची इज इक्वल टू ह्याची. लक्षात आलंय? आता ही ह्याच्यात ऍड केलेली आहे. लक्षात आलं? ही जी टर्म आहे ही टर्म ह्याच्यात ऍड केलेली म्हणजे ह्या दोघांच्या पण डायमेन्शन कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ एफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बीटा अपॉन एक्स स्क्वेअर. समजतंय? आता एफ व्ही च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करू. एफ व्ही च्या डायमेन्शन्स काय सांगा? फोर्सच्या डायमेन्शन्स काय? एफ इंटू व्ही. काय आहे फोर्सच्या डायमेन्शन सांगा? m1 l1 t मायनस 2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. मी अगोदर सांगितले फोर्सच्या डायमेन्शन्स पाठ करून ठेवायचे. व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स काय सांगा? m रेस टू 0 l रेस टू 1 t रेस टू मायनस 1. आता हे सिम्प्लिफाय करून सांगा मला किती येणार आहे? m रेस टू 1 m रेस टू 0 m रेस टू 1 l रेस टू 1 l रेस टू 1 l रेस टू 2 t रेस टू मायनस 2 t रेस टू मायनस 1 t रेस टू मायनस 3. ह्या कशाच्या डायमेन्शन झाल्या? एफ व्ही च्या. बर. आता काय सांगितलंय मी ऑलरेडी तुम्हाला? एखादी सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ऍडेड इनटू सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे लेंथ कॅन बी ऍडेड इनटू लेंथ. म्हणजे ही जर लेंथ असेल तर ही पण काय असणार? लेंथ. हे जर मास असेल तर ही सुद्धा काय असणार? मासच असणार. का तर ह्याच्यात आपण हे ऍड केलं. ओके. ऍडिशन कुणाचे करू शकतो? ज्यांचे डायमेन्शन सेम असतात अशांची. बरोबर. एफ व्ही ची डायमेन्शन्स इज इक्वल टू बीटा अपॉन एक्स स्क्वेअर ची डायमेन्शन्स. ओके. म्हणूनच आपण ऍड करू शकतो. मग आता मला सांगा कसं येणार आहे? एफ व्ही. एफ व्ही च्या डायमेन्शन काय? m1 l2 t मायनस 3. मग आपण बीटा अपॉन एक्स स्क्वेअर ह्याच्या डायमेन्शन्स काय लिहू शकतो? m1 l2 t मायनस 3. ओके. आता राहिल्या कुणाच्या? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे कुणाच्या डायमेन्शन्स आहेत? लेंथच्या. कारण एक्स म्हणजे काय सांगितले प्रॉब्लेम मध्ये? डिस्टन्स आहे. म्हणजे काय सांगा? बीटाच्या डायमेन्शन्स अपॉन एक्स म्हणजे लेंथ आहे. लेंथच्या डायमेन्शन्स म्हणजे त्याचा स्क्वेअर म्हणजे l रेस टू 2 इज इक्वल टू m1 l2 t रेस टू मायनस 3. बीटाच्या डायमेन्शन्स आता सिम्प्लिफाय करायचे आहेत बघा. हा l रेस टू 2 इकडे गेला मल्टिप्लाय झाला. बीटाच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू m रेस टू 1 l रेस टू 2 t रेस टू मायनस 3 आणि हा जो l रेस टू 2 आहे वरती जाऊन मल्टिप्लाय झाला l रेस टू 2 झाला. बरोबर. मग काय ना सांगा? मल्टिप्लाय झालाय तो m रेस टू 1 l रेस टू 2 आणि l रेस टू 2 l रेस टू 4 t रेस टू मायनस 3. या कुणाच्या डायमेन्शन्स मिळाले रे? बीटाच्या. ओके. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार मला सांगा एफ व्ही च्या ज्या डायमेन्शन्स असणार आहेत त्याच डायमेन्शन्स कुणाचे असणार आहेत? अल्फा अपॉन टी स्क्वेअरच्या. बरोबर. का तर ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. बरोबर. आणि प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स कशा असतात? सेम असतात. तरच इक्वेशन कसं आहे? डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हटलं जातं. ओके. आता त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे जे फिजिकली किंवा डायमेन्शनली करेक्ट आहे ना. आपल्याला फक्त अल्फा आणि बीटाच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. म्हटल्यावर डायमेन्शन्स ऑफ एफ व्ही also equal to dimensions of alpha upon t square. ओके. एफ व्ही च्या डायमेन्शन्स आपण ऑलरेडी काढलेले आहेत. काय आहेत सांगा? m1 l2 t मायनस 3. अगेन इकडे येणार आहेत डायमेन्शन्स ऑफ अल्फा आणि हे स्मॉल टी म्हणजे काय? टाइम आहे. टाइमच्या डायमेन्शन्स येतात t2. ओके. आता हा t2 इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. काय येणार आहे? m1 l2 t रेस टू मायनस 3 इंटू t रेस टू 2 इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ अल्फा. Therefore, dimensions of alpha becomes m raised to 1, l raised to 2 and t raised to minus 3 plus 2 minus 1. समजलं? ह्या झाल्या डायमेन्शन्स ऑफ अल्फा आणि ह्या झाल्या डायमेन्शन्स ऑफ बीटा. ओके. प्रॉब्लेम कसे आहेत समजतायत का बघा.
म्हणजेच असले जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजेत. जर दोन टर्म्स एकमेकांच्या मध्ये ऍड केल्यात ह्याचा अर्थ तर दोन्ही टर्मच्या डायमेन्शन सेम असणार, बरोबर. आणि जर इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे तर त्या इक्वेशन मध्ये जेवढ्या टर्म्स आहेत प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन कशा असतात, सेम असतात. त्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. समजतंय. आता ह्याच्यावरती अजून एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला मी. अजून एक जे इक्वेशन देणार आहे मी ते देणार आहे वॉन डर वॉल्स इक्वेशन. माहित आहे का तुम्हाला वॉन डर वॉल्स इक्वेशन? बघा एक इक्वेशन दिलं, याला वॉन डर वॉल्स इक्वेशन म्हणतात. फॉर एन नंबर ऑफ मोल्स काय दिलं, पी मायनस ए अपॉन व्ही स्क्वेअर इंटू सेकंड ब्रॅकेट व्ही मायनस बी इज इक्वल टू एनआरटी. ओके. पी म्हणजे काय सांगितलं, प्रेशर घ्या, व्ही म्हणजे व्हॉल्यूम घ्या आणि टी म्हणजे टेम्परेचर घ्या. ओके. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, डायमेन्शन्स ऑफ ए अँड डायमेन्शन्स ऑफ बी फाइंड आउट करायचं. आता विचार करा बघा, हे जर प्रेशर आहे, हे जर प्रेशर आहे, प्रेशर मधून काय आपण सबट्रॅक्ट करू शकतो, प्रेशर सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजेच ह्याच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू कुणाच्या डायमेन्शन्स असणार आहेत, ए अपॉन व्ही स्क्वेअरच्या डायमेन्शन्स असणार आहेत. ओके. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ प्रेशर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए अपॉन व्ही स्क्वेअर. मग प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, फोर्स अपॉन एरिया. ओके. जर आपल्याला पाठ असतील तर ठीक, नसतील तर पटकन करून घ्यायचं. प्रेशरच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत सांगा, फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला, फोर्सच्या डायमेन्शन्स येणार आहेत M1 L1 T-2. ओके. अपॉन एरियाच्या डायमेन्शन्स L2. समजते का बघा. मग येणार काय, M1 हा L2 वरती जाऊन -1 T-2. ह्या कशाच्या डायमेन्शन्स आहेत, प्रेशरच्या डायमेन्शन्स आहेत. मग इथं लिहून ठेवतो मी, काय येणार आहेत, M1 L-1 T-2 आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. ओके. हे डायमेन्शन्स ऑफ ए आणि डायमेन्शन्स ऑफ व्ही फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स काय येतात, L3, परंतु व्हॉल्यूमचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर ह्या ब्रॅकेटचा काय येणार, स्क्वेअर येणार. ओके. मग आता ए च्या डायमेन्शन्स काय येणार आहेत, हा जो L3 ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे. मग काय येणार सांगा, M1 L-1 T-2 इज इक्वल टू ए अपॉन हे काय येणार आहे, A⁻B ब्रॅकेट रेस टू सी. ह्या फॉर्मॅटमध्ये आला, A⁻B ब्रॅकेट रेस टू सी इज इक्वल टू काय येतो, A⁻B इंटू सी. म्हणजे तिथं काय येणार आहे, L3 इंटू 2 6. ओके. आता हा जो L6 आहे इथं मल्टिप्लाय होईल, काय येईल रे, डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू M1 L-1 T-2 इंटू L6. बरोबर. आता बेस एम पॉवरचे ऍडिशन करा बघू, M1 L-1 आणि हा 6 -1 5 T-2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ए. अर्ध काम तर झालेलं. आता बी च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. आता बी च्या डायमेन्शन्स आपण कशा फाइंड आउट करू शकतो रे, बघा विचार करा. हा व्ही म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम. बरोबर. व्हॉल्यूम मधून कोण आपण सबट्रॅक्ट करू शकतो किंवा ऍड करू शकतो, व्हॉल्यूमच करू शकतो. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ जे बी येणार आहेत ते काय असणार आहेत रे, व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स L3. ओके. हे झालं बी च्या डायमेन्शन्स आणि ह्या झाल्या ए च्या डायमेन्शन्स. बघा किती इझी आहे. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. एखादा अननोन कॉन्स्टंट असेल किंवा अननोन क्वांटिटी असेल त्याच्या डायमेन्शन्स कशा फाइंड आउट करायच्या, अननोन सिम्बॉल दिला असेल त्याच्या डायमेन्शन्स कशा फाइंड आउट करायच्या ते. ओके. आता अजून सांगतोय बघा, ऍडिशनल कन्सेप्ट. एक थिटाच्या डायमेन्शन्स किती येणार सांगा मला. थिटाची डेफिनेशन, अँगलची डेफिनेशन काय आहे सांगा, आर्क अपॉन रेडियस. बरोबर. मग आर्क ही काय सांगा, लेंथ. बरोबर. लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस ही सुद्धा काय लेंथ आहे. म्हणजेच थिटाला डायमेन्शन्स नसतात. ही कसली झाली, डायमेन्शन्स लेस क्वांटिटी. ओके. समजलं. दुसरा साइन थिटा. साइन थिटा काय सांगा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. मला सांगा ही वरची अपोजिट साइड आहे, हायपोटेनस अगेन साइडच आहे, लेंथच आहे. म्हणजेच इथे सुद्धा काय येणार आहे, लेंथ अपॉन लेंथ. ओके. म्हणजे ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नसतात, नो डायमेन्शन्स. लक्षात आलं.
सिमिलरली तुम्ही कॉस थिटा घ्या, याला सुद्धा डायमेन्शन्स नसतात, नो डायमेन्शन्स. 4 टॅन थिटा घ्या, याला सुद्धा डायमेन्शन्स नाहीत. बघितलं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, म्हणजे साइड अपॉन साइड, लेंथ अपॉन लेंथ, एल अपॉन एल कॅन्सल होईल, ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नसतात. आता अजून एक सांगतोय बघा, समजा असं लिहिलंय 2⁻x, बरोबर. आता इथं काय दिलं, एक नंबर दिलाय, नंबरची पॉवर दिलेली, ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नसतात, नो डायमेन्शन्स. इथे एक्सच्या जागेवर काही टाकू दे, समजा 6 नंबर आहे, e⁻ समजा y दिलाय, ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नाहीत, नो डायमेन्शन्स. आणि लास्ट आहे लॉग ऑफ x, ह्याच्या सुद्धा डायमेन्शन्स नसतात, नो डायमेन्शन्स. ओके. हा, तर ह्याचे काय येणार, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू येणार आहे, त्यांना डायमेन्शन्स नसतात. लक्षात आलं. आता ह्याच्यावरून, ह्या सगळ्यावरून, हे सगळे स्टँडर्ड रूल लिहून ठेवले तुम्ही. ह्याच्यावरून एक प्रॉब्लेम देतोय बघा तुम्हाला. एक सिंपल प्रॉब्लेम आहे, अल्फा इज इक्वल टू, एक सिंपल प्रॉब्लेम देतो, अल्फा इज इक्वल टू एफ अपॉन व्ही स्क्वेअर इंटू साइन ऑफ बीटा टी. अल्फा इज इक्वल टू एफ अपॉन व्ही स्क्वेअर इंटू साइन ऑफ बीटा टी, वेअर एफ जो दिलाय तो एफ दिलाय तुम्हाला फोर्स, आणि व्ही जो दिलाय तो वेलोसिटीचा व्ही दिलाय, आणि स्मॉल टी जो दिलाय तो टाइम दिलाय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, तर डायमेन्शन्स ऑफ अल्फा फाइंड आउट करा, डायमेन्शन्स ऑफ बीटा फाइंड आउट करा. ओके. बघा कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायचे तुम्हाला. टर्म्स ओळखा, 2 टर्म्स आहेत, ही एक आहे आणि ही एक टर्म आहे. ओके. म्हणजे हे आरएचएस ची जेवढी डायमेन्शन्स येणार आहे ती अल्फाची असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. साइन ऑफ बीटा टी. साइन ऑफ बीटा टी मी काय सांगितलंय, साइन ऑफ थिटा इज इक्वल टू काय, नो डायमेन्शन्स. साइन थिटा नो डायमेन्शन्स, बरोबर. थिटाला सुद्धा डायमेन्शन्स नसतात. म्हणजे इथं बघा, साइन ऑफ थिटाच्या जागेवर काय आलाय, साइन ऑफ बीटा टी आला. म्हणजे थिटा इज इक्वल टू काय आलाय सांगा, बीटा टी, बरोबर. म्हणजे थिटाला डायमेन्शन्स नसतात, म्हणजेच काय असणार सांगा, m⁻0 l⁻0 t⁻0 इज इक्वल टू बीटाचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. ओके. बरं, टी म्हणजे काय, स्मॉल टी आहे, टाइम. लक्षात आलं, t⁻1. बरं, m⁻0 l⁻0 t⁻0 मी काय सांगितलं, कुठल्याही नंबरची 0 पॉवर असेल तर आन्सर काय येतं सांगा, 1 येईल. ओके. मग किती येणार सांगा, बीटाच्या डायमेन्शन्स, आणि इकडे येणार t⁻1. आता हा जो t⁻1 आहे इकडे गेला, काय येणार सांगा, 1 अपॉन t⁻1. समजते, इज इक्वल टू बीटा. देअरफॉर बीटाच्या डायमेन्शन्स काय येणार आहे, t⁻1 वरती गेला तर t⁻1 येणार. लक्षात आलं. बीटाचे डायमेन्शन्स काय आलं, t⁻1. हे एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा, हे एवढं सॉल्व्ह करण्यापेक्षा सिंपल टेक्निक सांगतो तुम्हाला मी काय करायचं. तिथे साइन ऑफ बीटा टी, बरोबर. बीटाचे डायमेन्शन्स आपल्याला माहित नाही, बीटाला चिकटून कोण आहे, टी आहे. टीचे डायमेन्शन्स काय असतात, t⁻1. मग त्याच्या उलट्या डायमेन्शन्स कोणाचे लिहायचे, बीटाचे लिहायचे. म्हणजे टीच्या डायमेन्शन्स t⁻1 आहेत तर बीटाचे t⁻1 लिहायचे. लक्षात आलं का बघा. समजा असं असतं, फॉर एक्झाम्पल साइन ऑफ बीटा इंटू व्ही असतात, बरोबर. तर तुम्हाला माहित आहे ह्याला डायमेन्शन्स नाही, ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नाही. मग आता मला सांगा, इथं बीटाच्या डायमेन्शन्स म्हणजे कुणाचे येणार आहेत, व्हेलॉसिटीच्या उलट्या डायमेन्शन्स लिहायचे. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ बीटा इज इक्वल टू काय ना सांगा, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी⁻1. ओके. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत सांगा, m⁻0 l⁻1 t⁻1. ओके. हेच फक्त उलट लिहायचं, m⁻0 l⁻1 t⁻1 होणार. लक्षात आलं का बघा. म्हणजे सिंपल टेक्निक लक्षात आलं तुमच्या. जिथं बीटाचे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, बीटाला चिकटून कोण आहे, टी आहे. बीटाला चिकटून कोण आहे, टी आहे, बरोबर. मग बीटाच्या डायमेन्शन्स काय लिहायचे, टीच्या इनव्हर्स डायमेन्शन्स लिहायचे, इनव्हर्स, बरोबर. म्हणजे टीच्या डायमेन्शन्स काय, t⁻1 तर बीटाचे येणार t⁻1. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ बीटा व्ही असं असतं. तर बीटाच्या डायमेन्शन्स कुणाचे येणार आहेत, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत, त्यांची पॉवर उलटी लिहायची, बरोबर. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय येतात रे, m⁻0 l⁻1 चा इथं काय होणार, -1 t⁻1 -1 चा इथं काय येणार, +1.
इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बीटा. सिंपल आहे की नाही? हे कॅल्क्युलेशन ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा सिंपल ट्रिक मी सांगितलं, बीटाला चिकटून कोण आहे टी, टीच्या डायमेन्शन्स t⁻1, मग बीटाचे येणार t⁻−1. ओके, ठीक आहे. मग आता बीटाचे मिळाले आपल्याला काय रे, t⁻−1, टीच्या टी, मग त्या एकमेकांना कॅन्सल होऊन म्हणजेच ह्या साइन बीटाच्या डायमेन्शन्स नाहीत. मग कुणाच्या डायमेन्शन्स, f/v² चे तरी डायमेन्शन्स आहेत, लक्षात आलं? म्हणजेच येणार आहेत अल्फाच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू f/v² च्या डायमेन्शन्स. साइन बीटा टीला डायमेन्शन्स नाहीत. ओके, मग आता काय येणार आहेत 4 च्या डायमेन्शन्स m1 l1 t-2. v म्हणजे व्हेलॉसिटी आहे, बरोबर? m⁻0 l⁻1 t⁻−1. आता हे सिम्प्लिफाय करा बघू चला. m⁻1 l⁻1 t⁻−2, आणि हा जो खालचा ब्रॅकेट आहे वरती घेतला m⁻0 l⁻−1 t⁻+1. बरोबर आहे का नाही? खालचं बरोबरचं काय की पॉवरचं साइन चेंज होतं. मग काय ना सांगा, अल्फाच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू m⁻1 आणि m⁻0, m⁻1 l⁻1 l⁻−1 l⁻0 t⁻−2 t⁻+1 t⁻−1 -2+1 -1. हे झालं अल्फाच्या डायमेन्शन्स. समजते? सिमिलरली एक अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. सिंपल प्रॉब्लेम देतोय बघा. सिमिलरली अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलाय. अल्फा इज इक्वल टू fv²/β² इंटू लॉग ऑफ 2π β/v². सिमिलरली इथे सुद्धा तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, अल्फाच्या आणि बीटाच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. वेर एफ म्हणजे दिलाय तुम्हाला फोर्स आणि व्ही म्हणजे दिलेली आहे व्हेलॉसिटी. सुरू करा बघू, जमतोय का? बघा, जेवढे तुम्हाला रूल्स मी सांगितलेले ते अप्लाय करा. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया. लॉग ऑफ काहीही नो डायमेन्शन्स, बरोबर? मग जर ह्याला डायमेन्शन्स नसतील तर ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नसणार. लक्षात आलं? समजतंय मी काय सांगतो तुम्हाला? ह्याला सुद्धा डायमेन्शन्स नसणार. म्हणजेच 2π, त्याच्यामध्ये 2π ला डायमेन्शन्स नाही. ह्याचा अर्थ बीटाच्या डायमेन्शन्स, बघा मी काय सांगतोय, 2π ला तर डायमेन्शन्स आहेत का? नाही. मग राहिलं काय? β/v², ह्याच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा? 1 येणार आहेत. आणि ह्या दोघांच्या डायमेन्शन्स एकमेकांना काय होणार आहेत? कॅन्सल होणार आहेत. ओके, मग लिहायचं काय बघा, β/v² च्या डायमेन्शन्स काय येणार सांगा? m0 l⁻1 t⁻−1 ब्रॅकेट (2) इज इक्वल टू 1. देअरफॉर बीटाच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा? m⁻0 (2) m⁻0 l⁻1 (2). बघा, सिम्प्लिफाय करून देतो अगोदर तुम्हाला इथं. m⁻0 (2) m⁻0 l⁻1 (2) l⁻2 t⁻−1 (2) इज इक्वल टू 1. ओके, देअरफॉर बीटाच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू काय ना सांगा? m⁻0 l⁻2 t⁻−2. ओके, त्या झाल्या बीटाच्या डायमेन्शन्स. समजलंय? मी काय तुम्हाला ट्रिक सांगितलेले बघा. 2π ला तर डायमेन्शन्स नाहीत, राहिल्या बीटा. बीटाला कोण चिकटून आहे? 1/v². 1/v² च्या डायमेन्शन्स उलट्या लिहायच्या, म्हणजेच कुणाचे येणार आहे? बीटाच्या डायमेन्शन्स. समजलं? ठीक आहे. आता हे बघा, ह्याला पूर्ण डायमेन्शन्स नाहीत, राहिला काय? fv²/β². पण डायमेन्शन्स ऑफ fv²/β² इज इक्वल टू काय येणार आहेत? अल्फाच्या डायमेन्शन्स येणार आहेत. बरं, 4 च्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा? m1 l1 t-2. ओके, m1 l1 t-2. व्हेलॉसिटीचा डायमेन्शन्स काय सांगा? m⁻0 l⁻1 t⁻−1. त्याचा काय येणार आहे रे? स्क्वेअर येणार आहे, डिवायडेड बाय बीटा. बीटाच्या डायमेन्शन्स आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. m⁻0 l⁻2 t⁻−2. त्याचा पण काय आहे रे? स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ अल्फा. ओके, मग अल्फाच्या डायमेन्शन्स सिम्प्लिफाय करून सांगा. m⁻1 आणि हा m⁻0. इथं काय येणार सांगा? अगोदर सिम्प्लिफाय करूया थोडस. इथं काय येणार? 0⁻2 0, बरोबर? 1⁻2 2 येणार इथं, बरोबर? आणि -1⁻2 -2. इथं सुद्धा काय येणार? 0⁻2 0, 2⁻2 2 × 2 4, -2 × 2
-4. आता सिम्प्लिफाय करूया बघू. m⁻1 आणि m⁻0 m⁻1, l⁻1 आणि l⁻2 l⁻3, t⁻2 t⁻2 t⁻4. आता इथं काय येणार बोला. m⁻0 l⁻4. आता हे आपण पॉवर काय केलेले घेतलेले आहेत मध्ये l⁻4 t⁻4. आता सिम्प्लिफाय फक्त करणं बाकी काय ना सांगा. m⁻1 l⁻3 t⁻4 एका ब्रॅकेटमध्ये, एका ब्रॅकेटमध्ये घेतो. m⁻1 l⁻3 t⁻4 एका ब्रॅकेटमध्ये, आणि हे जे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार m⁻0 l⁻, काय होणार -4, पॉवरचं साइन बदलणार, t⁻4 च्या ऐवजी काय येणार +4. आता काय करणार, बेस सेम पॉवरची ऍडिशन. m⁻1 l⁻3 आणि हा -4 l⁻1 t⁻4 आणि हा +4 कॅन्सल, म्हणजेच येणार आहे ml-1. आता ऍक्च्युअली m⁻1 आहे म्हणजे आपण लिहितो का m⁻1 नाही, फक्त m लिहिलं तरी सुद्धा चालेल. ह्या डायमेन्शन्स कशाच्या झाल्या, अल्फाच्या डायमेन्शन्स. समजलंय. हा, आता तुमची इथं बऱ्याच जणांची शंका असणार की सर हा जो 2π बीटा अपॉन v² ह्याला का डायमेन्शन्स नाहीत. मला सांगा, लॉग जो बघतो आपण तो लॉग कुणाचा बघतो, समजा लॉग ऑफ 10 बरोबर, किंवा लॉग ऑफ 53 बरोबर, म्हणजे आपण लॉग एखाद्या नंबरचा बघतो बरोबर. आता इथं मला सांगा लॉग कुणाचा बघितलाय, 2π बीटा अपॉन v², ह्याचा लॉग बघितलाय ना. म्हटल्यानंतर हा काय होणार, एक नंबर होणार. मग नंबरला डायमेन्शन्स नसतात, म्हणजेच ह्याला डायमेन्शन्स किती होणार 1. डायमेन्शन्स नसतात म्हणजे मित्रांनो किती असतं, m⁻0 l⁻0 t⁻0. बरं, m⁻0 म्हणजे किती 1 1, l⁻0 1 t⁻0 1, म्हणजेच डायमेन्शन्स लेस क्वांटिटी, म्हणजे त्याच्या डायमेन्शन्स किती येणार 1 येणार आहे. लक्षात आलं. मग डायमेन्शन नसतात म्हटल्यानंतर किती येणार आहे आन्सर, त्याचं 1 येणार आहे. लक्षात आलं. मग 2π बीटा अपॉन v², याच्या डायमेन्शन्स 1. 2π हा तर कॉन्स्टंटच आहे, ह्याला डायमेन्शन्स नाही, म्हणजे राहिला काय, बीटा अपॉन v² इज इक्वल टू काय येणार आहे 1 येणार आहे. आणि ह्याच्यावरून आपण बीटाच्या डायमेन्शन्स काय केलेले फाइंड आउट केलेले. समजलंय.